नागाव परिसरात घरगुती गॅससाठी लांब लचक रांगा, जिल्हा प्रशासनाचे बोलणे आणि सद्यस्थितीत मोठी तफावत. गेली 2 आठवडे इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्ध सुरू आहे. या आखाती देशामधून होणारा गॅस पुरवठा काही दिवस ठप्प झाल्याने देशात मोठी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने 45 दिवस पूर्ण झालेल्या ग्राहकांना गॅस वितरित करण्याचा नियम लागू केला आहे. त्यामुळे ग्राहकांत तीव्र नाराजी पसरली आहे. शिरोली, नागाव ही गावे प्राधिकरणात येत असल्याने त्यांना ग्रामीण भागाचा 46 दिवसांचा नियम न लावता शहरी भागाचा 30 दिवसांचा नियम लावावा अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे. नागावमध्ये पाटील, थोरात, दीपा, शंकर, जय मल्हार या गॅस एजन्सी सेवा पुरवितात. जिल्हा प्रशासनाने गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे वारंवार सांगितले असले तरी यात तफावत असल्याचे दिसून येत आहे. कारण 45 दिवस पूर्ण झालेल्या ग्राहकांना बुकिंग करूनसुद्धा कॅश मेमोचा OTP येत नसल्याने गॅस मिळत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. कॅश मेमो बनण्यास विलंब का लागत आहे याचे उत्तर कोणत्याच गॅस एजन्सीकडे नाही. गॅस मिळण्यासंबंधी विचारणा करण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी गॅस कार्यालयात फोन केला असता कॉल उचलले जात नाहीत. तसेच गॅस एजन्सीचे अधिकारीसुद्धा कॉलला प्रतिसाद देत नाहीत. आज सोमवारी नागाव येथे काहीशी अशीच परिस्थिती पाहावयास मिळाली. नागाव फाटा येथे सकाळी 9 पासून शेकडो नागरिक गॅसच्या गाडीची वाट पाहत भर उन्हात चटके सोसत थांबले होते. तसेच शिये फाटा येथील गॅस एजन्सीच्या गोडाऊनबाहेर एजन्सी कार्यालयाकडून वाटप करण्याबाबत आदेश दिले नसल्याने नागरिक गॅससाठी ताटकळत उभे राहिले होते. अखेर दुपारी 12 वाजता आदेश आल्यानंतर वाटप सुरू करण्यात आले. वास्तविक घरपोच गॅस पुरवठा करण्याचा प्रशासनाचा आदेश असला तरी पण गॅस मिळेल की नाही या भीतीने नागरिक नागाव फाटा व शिये फाटा येथे गॅससाठी सकाळपासून ताटकळत उभे होते. या गॅस टंचाईचा ग्राहकांना नाहक मनस्ताप होत आहे. जिल्हा प्रशासन पुरवठा सुरळीत आहे असे सांगत आहे, तर मग गॅस एजन्सीकडून गॅस वितरित करण्यास विलंब का लागत आहे? गॅसचा काळाबाजार सुरू आहे का याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे. याबाबत हातकणंगलेच्या पुरवठा अधिकारी अरुणा नरंदेकर मॅडम यांच्याशी संपर्क केला असता अशा घटना घडत असतील तर तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महान कार्य न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे.